मला तर खरं म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण माझे वडील आणि भाऊ त्यावेळेला म्हणले की मुली नाही इंजिनिअरिंगला जात. अच्छा. हां, त्यावेळी असं होतं की मुली बरं. इंजिनिअरिंगला वगैरे नाही. MSc मॅथमॅटिक्स, मग काही कारणामुळे MSc स्टॅटिस्टिक्स, PhD मॅथमॅटिक्स, MPhil स्टॅटिस्टिक्स 5 डिग्र्या. वा. मला काही खरं सायकलचा छंदबिंद नव्हता. शाळा आणि कॉलेज दोन्ही घरापासून इतकं जवळ होतं अच्छा. आणि आमच्या घरात त्यावेळी एकच सायकल आणि माझा भाऊ फर्ग्युसनला जायचा. अच्छा. त्यामुळे तो सायकल घेऊन जायचा. आम्हाला सायकल मिळायची सुद्धा नाही. 1600 किलोमीटर पुणे ते कन्याकुमारी 16 दिवसात गेलो. प्लास्टर, कुबड्या आणि अरे बापरे. आपले कमोड, खुर्ची असं माझं सामान होतं. मी जेव्हा एअरपोर्टवर कलकत्त्याला गेले तेव्हा शपथ. मला आठवते चित्तोडगडला गेले होते. त्यावेळेला मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सायकल चालवली होती. 17व्या वर्षी पुणे ते कन्याकुमारी, हां. 72व्या वर्षी पुणे ते जम्मू, बर 21 दिवसात बर, 2100 किलोमीटर, बर. आणि 75व्या वर्षी पुणे ते कलकत्ता. मला अजून नर्मदा परिक्रमा ती करायची आहे. इच्छा आहे. आहे, करीन म्हणजे मी. आता कदाचित माझ्या या प्रश्नातून आधीच मी ते मॅनिफेस्ट केलंय की तुम्ही ते केलंय, म्हणजे ते तुम्ही करणार आहात. हा, निदान अर्धा तास रोज जर चालवली सायकल तर हे सगळे मसल्स स्ट्रॉंग होतात. तुम्हाला कशाचे काही कधी दुखतच नाही माझं तर. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. सुपर सखीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कसं आहे मंडळी, एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं, पण आज त्याचा अगदी जिवंत प्रत्यय आपल्याला येणार आहे, कारण आजची आपली सखी ही तितकी स्पेशल आहे. कसं असतं की 50शी ओलांडली की सगळ्यांना रिटायरमेंटचे वेध लागतात, किंवा अगदी 70-75 आली की म्हणजे अगदी जरा विसाऊ या वळणावर वगैरे अशी बऱ्याच लोकांची मानसिकता होऊन जाते. पण अशामध्ये किंवा अशा या वयाच्या टप्प्यांवरती आपला छंद जोपासून फिटनेसला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी अशी ही गोड सखी आपल्याबरोबर आहे. अर्थातच सुप्रसिद्ध निरुपमा भावेजी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. मॅम, लोकमत सखीमध्ये खूप खूप नमस्कार. स्वागत आहे. खऱ्या अर्थानं मी जसं म्हटलं तसं खूप सुंदर वाटतायत आज वयाच्या या टप्प्यावर येऊन सुद्धा. एकदम फिट अँड फाईन, एकदम प्रसन्न वाटतंय तुमच्याकडे बघून. मला म्हणतात लोक की हो. माझं आहे तेवढं वय वाटतच नाही. खरी गोष्ट आहे. इकडनं तुम्ही चिरतरुण आहात, त्याच्यामुळे कमाल कमाल. तर आपण आपल्या पूर्ण गप्पांना सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की शैक्षणिकदृष्ट्या शिक्षणाची लहानपणापासून गोडी, म्हणजे शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती उच्च शिक्षित आज तुम्ही आहात, मुलांना घडवलं तुम्ही आहेत, ते तुम्ही सायकलिंगकडे वळणं आणि ती तुमची एक वेगळी जर्नी, आज या दोन्ही जर्नीकडे मागे वळून बघताना कसं वाटतंय? नाही, काय आहे, माझे वडील शाळेत शिक्षक, हां. त्यामुळे लहानपणापासून अभ्यास करायचा, मार्क मिळवायचे. साधीच शाळा होती, सेवा सदन शाळा, पण त्याच्यात पहिला नंबर आला. त्याच्यामुळे अभ्यास करायचा आणि काहीतरी अकॅडमिक करायचं एवढंच आम्हाला लहानपणापासून माहिती होतं. बरोबर. आणि मला तर खरं म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण माझे वडील आणि भाऊ त्यावेळेला म्हणले की मुली नाही इंजिनिअरिंगला जात. अच्छा. हां, त्यावेळी असं होतं की मुली बरं. इंजिनिअरिंगला वगैरे नाही. मग म्हटलं तुम्ही एवढंच म्हणताय तर मी इंजिनिअरिंगला नाही जाणार, पण म्हटलं माझं BSc झाल्या लग्न करायचं नाही, मला पोस्ट ग्रॅज्युएट तरी करायला परवानगी दिली पाहिजे. वा. मग ते माझ्या वडिलांनी मान्य केलं. त्यामुळे मग मी BSc झाले, MSc मॅथमॅटिक्स झाले. आणि मॅथमॅटिक्सच आवडता विषय आहे. लोकांना तो अवघड वाटतो, पण त्याच्यामध्ये मी पण आहे. पण खरं तर तो सोपा विषय आहे, कारण त्याच्यात खुलवावं काही लागत नाही. जे दिलेलं आहे त्याच्यावरून जे मिळतं ते वा. एवढंच करायचं. त्यामुळे तो अत्यंत सरळ विषय आहे, माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे मी MSc मॅथमॅटिक्स, मग काही कारणामुळे MSc स्टॅटिस्टिक्स, PhD मॅथमॅटिक्स, MPhil स्टॅटिस्टिक्स 5 डिग्र्या, वा. MPhil कमाल. PhD मॅथमॅटिक्स, मग युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून लागले. माझ्या हाताखाली गाईड केलं मी विद्यार्थिनींना. हे सगळं झालं. पण हे होत असताना मी साधारण 55 वर्षाची असताना माझे मिस्टर वाडिया कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. अच्छा. तर त्यांच्याकडे एक SB जोशी म्हणून औंधला राहणारे केमिस्ट्री शिकवणारे मित्र बर. आमच्याकडे आले वाडियातले, आणि ते सांगत होते 60व्या वर्षी ते औंधहून वाडियाला रोज सायकलनी जातात आणि परत जातात. बर. तर मी म्हटलं 60व्या वर्षी हे 8 आणि 8 15-16 किलोमीटर रोज सायकल चालवतात, मग आपण तर आज 50-55 वर्षाचे आहोत, आज आपण सुरू करू, अजून 25 वर्ष आपली तब्येत छानच राहील. म्हणून मी त्यांचं ऐकून मला बरंच वाटलं. मग मी मला काही खरं सायकलचा छंदबिंद नव्हता. शाळा आणि कॉलेज दोन्ही घरापासून इतकं जवळ होतं आणि आमच्या घरात त्यावेळी एकच सायकल आणि माझा भाऊ फर्ग्युसनला जायचा. त्यामुळे तो सायकल घेऊन जायचा. आम्हाला सायकल मिळायची सुद्धा नाही. फक्त पुण्यातलीच असल्यामुळे लहानपणी सायकल शिकलेली होते, पण कधीच चालवलेली नव्हती.
पण मग म्हटलं आपण आता सायकल, मग मी माझ्या पुतणीची जुनी सायकल साफ करून घेतली, त्याला 5 गिअर घालून घेतले, साधी लेडी बर्डची अच्छा. सायकल, त्याला बरं. 5 गिअर घालून घेतले आणि सायकल चालवायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेला पुण्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्यातले काही सायकलिस्ट लोक पुण्यातल्या कुठल्या तरी भागात जाऊन सायकल चालवायचे, घोषणा द्यायचे, सायकल चालवा, प्रदूषण टाळा, वेळ अशा प्रकारच्या घोषणा देत ते जायचे. मग त्यांचं मी वाचलं, मग त्यांच्याबरोबर एकदा दोनदा गेले. मग त्यांचं चाललं होतं यंदा कुठे जायचं आहे, तर म्हणे वाघा बॉर्डर ते आग्रा. मग त्याची प्रॅक्टिस म्हणून ते पाचगणीला सायकलनी जाणार होते. मग म्हटलं चला आपण जाऊया. आणि अक्षरशः मी जी सायकल घेतली एकटीच, त्याला तिकडे जायच्या आधी एकटीच भोरला माझं घर आहे तिकडे जाऊन आले. आणि दुसऱ्या वेळेला मग पाचगणीपर्यंत त्यातले ते जे यशवंत मराठे आहेत त्यांच्या मुलाबरोबर पाचगणीपर्यंत गेले. आणि मग नंतर एअरपोर्टला मी जाऊन आले. मग आणि मग गुरुवारी त्यांची मीटिंग होती. मी म्हटलं मी असा एवढा एकटी भोरला जाऊन आलेली आहे आणि एअरपोर्टला जाऊन आलेली आहे, मला तुमच्याबरोबर तुम्ही म्हणे एकट्या भोरला जाऊन आला सायकलनी. मग म्हणे तुम्ही आमच्याबरोबर आता कुठेही याल. त्यामुळे मला ती सायकलची तेव्हापासून त्यांच्यात शिरल्यामुळे सायकलची गोडी लागली. म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की आपल्याला करायचं? अजिबात नाही, नव्हतंच म्हणजे खरं तर. पण ते आपोआप सुरू झालं आणि आता मी त्याच्यात जास्त आहे, म्हणजे अकॅडमिशियनपेक्षा मी सायकलमध्ये जास्त आहे. तर जसं मॅम तुम्ही म्हणालात की बरेचदा डेस्टिनेशन हे अनपेक्षित असलं की त्याची मजा खूप वेगळीच असते आणि ते तुम्ही अनुभवताय मी तर म्हणेन. आता हे सगळं करत असताना थोडंसं आधी जाऊन संसाराचं तुमचं लग्न झालं, संसाराची जबाबदारी, त्यात तुमचा मुलगा, त्याचा जन्म आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेणं, म्हणजे हा पण एक सगळा तारेवरची कसरतीचाच भाग आहे. कसं काय? नाही बरोबर आहे. काय झालं, मी MSc मॅथमॅटिक्स झाले आणि मी म्हटलं होतं की मी MSc झाल्याशिवाय, पण माझं फर्स्ट इयर MSc झाल्यानंतर ते कॉलेज टीचर्ससाठी मे महिन्यामध्ये एक टीचर्स प्रोग्राम असायचा, तिथे भावे आलेले होते आणि ते 26-27 वर्षाचे तेव्हा होते आणि आम्ही तिथे विद्यार्थिनीच होतो MScच्या. पण त्यांचं जे होतं टीचिंगचं, त्यांचं जे त्या याला आम्ही पण लेक्चर्सना बसायचो, कारण आमचे आवडते सर तिथे शिकवत होते. त्यामुळे त्या लेक्चर्सना आम्ही पण बसायचो. आणि मग या भाव्यांच्या कॉलेज टीचर्सच्या त्यांच्या गप्पांमध्ये मला कळलं की त्यांचं लग्न झालेलं नाही आहे. बर. तर मी म्हटलं, मी सांगितलं होतं की मला इंजिनिअरिंगला जाऊ दिलं नाही, मला इंजिनियर नवरा नको. कारण म्हटलं तो इंजिनिअरिंग म्हणून फोडण्या मारणार आणि मला जायला मिळालं नाही तर मी इंजिनिअरिंगला गेलेच असते की, त्यामुळे मला इंजिनियर नवरा नको. मग म्हटलं हे कॉलेजात शिकवायला आहेत चांगले मुंबईचे, मला बरे वाटले. मग मी त्यांना माझ्या भावाला त्याशी भेटायला पाठवलं आणि भावांनी त्यांना विचारलं तर ते म्हणले तुम्हाला सांगितलं कुणी की माझं? त्यामुळे माझ्या बहिणीनेच सांगितलं. मग तिथे ते आलेले होते 1 महिनाभर, तेव्हा मग आम्ही गप्पा मारायला गेलो आणि मग गप्पा मारायला युनिव्हर्सिटीत फिरायला गेल्यावर मी म्हटलं साधारण लग्नाच्या वेळी काय काय विचारतात, म्हणून मी त्यांना तुम्हाला भावंड किती आहेत, तुमचे वडील काय करतात, तुमच्या वगैरे वगैरे विचारलं. तर ते इतके मॉडेस्ट, म्हणजे त्यावेळी खरं त्यांचे वडील टर्नर मॉरिसन कंपनीमध्ये जनरल मॅनेजर होते आणि जेव्हा माझ्या वडिलांना शिक्षक म्हणून 300 रुपये पगार होता तेव्हा त्यांना 3000 रुपये पगार होता आणि नेपियन सी रोडला 2600 फुटाचा फ्लॅट आम्हाला होता. असं ते बाहेरचं एकदा आतलं एकदा जबरदस्त होतं, ते मला माहिती पण नव्हतं. पण मी आपलं विचारलं, ते म्हणले मी पार्ला कॉलेजमध्ये शिकवतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी आणि माझे वडील त्यांना भेटायला, त्यांच्या वडिलांना वगैरे भेटायला गेलो आणि मग वडिलांनी पण मला पसंत केलं, झालं आमचं लग्न लगेच. त्यामुळे मी फर्स्ट इयर असतानाच माझं लग्न, सेकंड इयर मी लग्न झाल्यानंतर केलं. आणि मग ते केल्यावर लगेच लग्न झाल्या नेसवाडियाला मला शिकवायला मिळालं, तिथे शिकवत होते. तेव्हा मला 73 साली तिथे मी जेव्हा नेसवाडिया कॉमर्स कॉलेजला शिकवत होते तिथे मी TY स्पेशलला स्टॅटिस्टिक्स शिकवत होते. तर मी म्हटलं मी फक्त SYBSचं स्टॅटिस्टिक्स केलेलं होतं, शिकवणं अवघड नव्हतं, वाचून शिकवायला आणि ते कॉमर्सचं स्टॅटिस्टिक्स ते मला येत होतं. पण म्हटलं आपण जर TYचं स्पेशल स्टॅटिस्टिक्स शिकवतोय SYच्या शिदोरीवर शिकवण्यापेक्षा आपण MSc स्टॅटिस्टिक्सच करूया. अरे वा, असा मी विचार केला. आणि 74 साली माझा मुलगा 1 वर्षाचा होता. त्यावेळेला कामाला बाई ठेवलेली होती, सकाळी मी डबा घेऊन निघायचे,
7:30 ते 10:30 नेसवाडियातली लेक्चर्स संपवायची आणि 11:45ला डायरेक्ट स्कूटरवरनं परल्यामा होती तेव्हा माझी अच्छा. स्कूटरवरनं त्यावेळेला स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटला जायची. रेग्युलर MSCच्या विद्यार्थिनींबरोबर मी व्यवस्थित शिकायची दुपारी. आणि स्टॅटिस्टिक्सला म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे असायचं. दुपारी 3-3:30ला घरी परत यायची. तोपर्यंत माझ्या कामवाल्या बाईनी माझ्या मुलाला पाळणाघरात ठेवलेलं असायचं. बरं. तिथे जाऊन मी त्याला घ्यायची, घरी यायची आणि मग तो 3 चाकी सायकलवर आणि आम्ही दोघं जण कमला नेहरू पार्कात जायचो. तो अरे तिथे वा. खेळायचा, मी अभ्यास करायची. आणि मी जेव्हा MSc स्टॅटिस्टिक्स झाले तेव्हा हा 3 वर्षाचा होता. काय म्हणता? कसलं आणि भारी. MSc स्टॅटिस्टिक्स झाले मात्र त्यावेळेला FY-BScला सगळीकडे स्टॅटिस्टिक्स इंट्रोड्यूस झालं. अच्छा. त्यामुळे मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्सला नोकरी मिळाली. मग मी कॉमर्स कॉलेजातली सोडून दिली. फर्ग्युसनमध्ये स्टॅटिस्टिक्स शिकवायला लागले आणि तिथे शिकवायला लागले काय, त्या टीचर फेलोशिपमध्ये मला 3 वर्षाची फेलोशिप मिळाली PhD करायसाठी. म्हणून मी बापरे. युनिव्हर्सिटीत गेले आणि त्या स्टॅटिस्टिक्समध्ये MPhil केलं. पण माझा आवडीचा विषय मॅथमॅटिक्स असल्यामुळे ते MPhil तिथंच राहिलं आणि PhD मी मॅथमॅटिक्समध्ये केलं. बरं. आणि मी PhD मॅथमॅटिक्स केलं त्यावेळेला माझा मुलगा 10वीत होता. म्हणजे तो मुलगा 10वीत असेपर्यंत मी MSc मॅथमॅटिक्स, PhD मॅथमॅटिक्स, MPhil स्टॅटिस्टिक्स असं सगळं केलं. तोपर्यंत माझं नशीबच चांगलं आहे. तोपर्यंत युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला बरोबर प्रोफेसर पोस्ट होती एक. त्यामुळे मी फर्ग्युसनचं भारी. स्टॅटिस्टिक्स सोडून देऊन युनिव्हर्सिटीत मॅथ्स डिपार्टमेंटला प्रोफेसर म्हणून लागले. आणि माझी आधीची टीचिंग सर्व्हिस धरून मला तिथे डायरेक्ट रीडर म्हणून घेतलं. आणि मग मेरिट प्रमोशनवर प्रोफेसर झाले. नंतर तिथे दर 3 वर्षांनी हेडशिप बदलायची, त्यामुळे हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले. तिथून 60व्या वर्षी रिटायर झाले. आणि माझ्या हाताखाली जिने PhD केलं होतं ती इंजिनियर COEPला प्रोफेसर म्हणून लागली. तिने मला तिथे बोलावलं. त्यामुळे मी तिथे ऑनररी म्हणून 2 वर्ष COEPत शिकवलं. किती भारी. म्हणजे शिक्षणाला सुद्धा वय नसतं हे तुमच्याकडे पाहून मला कळतंय. फक्त ते मनात असलं पाहिजे आणि जर असेल तर ते कसंही शक्य होतं. कमाल कमाल. म्हणजे मी त्या सांगत होते आणि इतके अवाक होत होते. म्हटलं आपण 2 गोष्टी करून 2 डिग्र्यांमध्ये असं वाटतं अरे हा यार झालं, बस झालं, आता आपण वेगळी जर्नी बघूया. पण खरंच वाखाणण्याजोगं आहे मॅम. आता अर्थातच तुमचा शिक्षणाच्या प्रतीचा कल आणि एकंदरीतच ते वातावरण आणि तुमचा स्वभाव शिक्षणाप्रतीचा आपण ऐकला. पण पुढे गेल्यानंतर तो सायकलिंगचा टप्पा, ज्याकडे आता मी पुन्हा येते, की गंगासागर ते गोमुख ही जी तुमची जर्नी होती किंवा ही जी तुमची यात्रा होती, या सगळ्या ह्याचा अनुभव कसा होता? कारण त्यामध्ये बराच समाज प्रबोधनाचा सुद्धा तुम्हाला अनुभव आला, तुम्ही वाटा उचलला. काय एकंदरीत तो अनुभव होता आणि कशी ती तयारी वगैरे केली? नाही, गंगासागर गोमुख जे आहे ते पायी आहे. अच्छा, पायी होतं. ते सायकलवालं नाहीये. सायकलिंगचं नव्हतं. बरं. गंगासागर ते गोमुख ती शिरीन व्यंकट म्हणून गायनेकॉलॉजिस्ट आहे. ओके. आणि ती दुबईला बरेच वर्ष हे करत होती, प्रॅक्टिस करत होती. बरं. आणि तिला असं म्हणजे होतंच, तिला मनापासून वाटायचं की भारतामध्ये उत्तर प्रदेशातल्या ज्या बायका आहेत तिथे फार मागासलेपण आहे. आणि तिथे खरंच तिथे म्हणजे मी जेव्हा गेले होते तिच्याबरोबर तिथल्या प्रत्येक बाईला 8-8 मुलं. बापरे. हो, म्हणजे तिथे. आणि तो मुलायम सिंग म्हणायचा, म्हणे मुसलमानांना जर एवढी मुलं आहेत तर आपल्याही याला म्हणजे मतासाठी. आपल्या पण यांना पाहिजेतच मुलं तेवढी. तर असं ते होतं. शिरीन व्यंकट बरोबर मी गंगासागरपासून आम्ही चालायला सुरुवात केली. रोज 20 किलोमीटर चालायचो. बरं. आणि मी जेव्हा गंगासागर ते गोमुख चालायला सुरुवात केली तेव्हा आधी सायकलला गेलेली होते. तिथे माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. आधीची जी यात्रा होती. सायकलला आधी ओके, गेले ओके, होते. हां. तिथे माझा पाय फ्रॅक्चर झाला. 3 जानेवारीला माझा पाय फ्रॅक्चर झाला. हां. आणि 10 जानेवारीला आम्ही गंगासागरला गेलो. तिथून आमची गंगासागर गोमुख पदयात्रा होती. तर शिरीनला मी म्हटलं, ती म्हणली अगं तू पदयात्रेला येणार आणि हे काय करून ठेवलं. म्हटलं आता मी काय करू, माझा फ्रॅक्चर झाला पाय. तर नाही म्हणे तरी तू आमच्याबरोबर येणारच म्हणजे फ्रॅक्चर आहेस. सकट तुम्ही गेला. प्लास्टर, कुबड्या आणि अरे बापरे. आपले कमोड, खुर्ची असं माझं सामान होतं. मी जेव्हा एअरपोर्टवर कलकत्त्याला गेले तेव्हा. शपथ, हां. आणि तसं काठी घेऊन हे करून आम्ही. आणि तिथे पहिलंच कलकत्त्याला आमचं युनिव्हर्सिटीतच कॉलेजमध्ये कुठेतरी आमचं जे पहिलं व्याख्यान झालं त्याच्यात मी कुबड्या घेऊनच स्टेजवर गेले. आणि तिथे बसून मी बोलले सगळ्यांशी. तर म्हणे काय सिन्सिरिटी आहे म्हणे. खरी गोष्ट आहे. कमोड घेऊन पहिले. आणि मला काय वाटलं की आठवडाभरात जाईल. शिरीन म्हणली नाही, प्लास्टर आहे म्हणजे त्याला 5 आठवडे लागतात. त्यामुळे तुला 5 आठवडे आता आमच्याबरोबर असंच यावं लागेल. मग आम्ही बसमधून जायचो.
तर ते बाकीचे लोक पदयात्रा त्यांची 10-10 किलोमीटरची आणि मी बसमध्ये. मग मी बसमधून त्यांच्या आधीच पोचायची. मग मी चक्क प्लॅटफॉर्म रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसायची आणि टाईमपास म्हणून मी एक माझी क्रॉसस्टिचची साडी भरायला नेली होती. ती साडी मी तिथे भरत भरत बसायची ते सगळे लोक येईपर्यंत आणि मग आम्ही जायचो. असं 5 आठवडे झाले. मग 6व्या आठवड्यामध्ये मला चालता यायला लागलं आणि मग तिथून पुढे साधारण तिथून पुढे मला वाटतं हा पहिला महिना गेला आणि आम्ही 100 दिवस गेलेलो होतो. तर 100 दिवस होतं गंगासागर ते गोमुख. तर तिथून पुढे आम्ही मस्त चालत चालत गेलो. आमची गंगासागर ते गोमुख फार सुंदर झाली आणि खरंच उत्तर प्रदेशात इतकं हे आहे सगळं अशिक्षितपणा आणि सगळं बेकार आहे. म्हणजे मला आजसुद्धा बदायूं आहे उत्तर प्रदेशात एक. त्या बदायूला आम्ही जायचो, कुठेतरी थांबायचो. तर ते म्हणजे चर ह्याचा नंबर 2साठीचा बरोबर. ते होतंच. आणि तिथे बदायूला आम्ही असं जेवाय खायचं म्हणून तिथे जे गेलो, आतमध्ये भाताचं मोठं पातेलं होतं आम्हाला जे जेवायला द्यायचं ते झाकण काढलं तर ते सगळं माशांनी भरलं होतं. काळं म्हणजे भात पांढरा दिसतच नव्हता, सगळा काळा. मी त्या दिवशी जेवलेच नाही बाबा. असं आम्ही गंगासागर ते गोमुख. पण तिथे खूप आम्ही किती बरं 80 हेल्थ कॅम्प्स घेतले अरे वा. छोट्या छोट्या गावांमध्ये. आणि तिथे छोट्या गावातल्या म्हणजे त्यांना जे खायला द्यायचे आणि पैसे द्यायचे म्हणून त्या बायका यायच्या आणि सांगते ना, एक मूल पोटात, दुसरं मांडीवर, तिसरं शेजारी, 4 मुलं प्रत्येक बाईला. आणि त्या म्हणायच्या आम्हाला म्हणजे MC कधी आलेलीच नाही, कायम चालूच आपलं सगळं त्यांचं असायचं. असं उत्तर प्रदेश खूप बेकार आहे बाबा. मग त्यातनं गंगासागरपर्यंत गेलो आणि गंगासागर ते गोमुख पुढचं तर खूपच सुंदर आहे. म्हणजे असं हिमालय दिसतो आणि असं खूप मजा आली त्याच्यात. पदयात्रा करून 5 प्रांतातनं गेलो. ती पदयात्रा झाली शिरीन व्यंकटबरोबर. आजही तिची माझी मैत्री आहे चांगली. आणि त्याच्या आधी आम्ही सायकलने हे पुणे ते कन्याकुमारी आत्ता केलं. तर मॅम आता तुमची ही म्हणजे पदयात्रा आणि त्याच्यामधलं तुमचं जे डेडिकेशन आहे ते आम्ही पाहिलंच. आता पुढे येऊन ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की पुणे ते कन्याकुमारी हा जो काही पट्टा होता आणि यावेळेसचं म्हणजे तुमच्या त्या जर्नीबद्दल खूप बोललं गेलं, खूप ऐकलं गेलं. काय ती जर्नी होती आणि अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, तर एखादा असा लक्षात राहणारा अनुभव? हो, ते आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रत्येकीच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचं काहीतरी करायचं आणि मग पार्टी करायची. असं आमचं असायचं. तर मग ज्यांना ट्रेकिंग आवडतं ते ट्रेकिंग करायचं, 1-2 तास चांगलं कुठेतरी मस्त डोंगरावर जाऊन यायचं आणि मग ब्रेकफास्ट करायचा. तर एकादशी माझी जी मैत्रीण आहे ती म्हणली, निरुपमाला सायकलिंग खूप आवडतं, तर आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सायकलिंग करूया. तर ती मला म्हणाली की आपण पुण्यापासून कन्याकुमारीपर्यंत सायकलनी जाऊया. मी म्हटलं बापरे एवढी. मी म्हटलं 2-4 दिवस म्हणजे पुणं नगर असं मी केलेलं आहे. पुण्याहून नगर, भारता, औरंगाबाद, पण एवढं नाही मी केलेलं. पण मी म्हटलं ठीक आहे 2 दिवस आपण करतो आणि कुठलीही गोष्ट 2 दिवस केली की प्रॅक्टिस होते. 3ऱ्या दिवसापासून ते आपोआप होतं. तर मी म्हटलं जाऊया आपण. म्हणून मग आम्ही 10 जणी, त्यातल्या 7 जणी पुण्यातल्या, 3 जणी मुंबईतल्या आणि आमच्याबरोबर 2 पुरुष होते. आम्ही 12 जण पुण्याहून निघालो आणि आम्ही जायच्या आधीच मला वाटतं हॉटेल वगैरे याच्यावर पाहून कुठे उतरायचं काय असं ठरवून ठेवलं होतं. तर 100 किलोमीटर ॲव्हरेज असं करून 1600 किलोमीटर पुणे ते कन्याकुमारी 16 दिवसात गेलो. 3 तारखेला माझा वाढदिवस असतो 3 जानेवारीला. तो वाढदिवस कन्याकुमारीला आम्ही साजरा केला. आणि माझे मिस्टर जे अकॅडमिशियन आहेत आणि जे म्हणजे नवभारताचे संपादक होते, गेले ते आता 5 वर्षापूर्वी, आणि ते स्वतः लेख पुष्कळ लिहायचे, संपादक होते, त्यामुळे पुस्तक ते काढायचेच. पण कोणाचं काही एखादं कमी पडलं तर म्हणून त्यांच्याजवळ स्वतःचे 40 लेख कायम लिहिलेले तयार असायचे. इतके ते लिखाण वाचन याच्यातले असलेले. आणि त्यांना वाटायचं पहिल्यांदा हिचं सायकलचं वेड आहे, काही दिवसात जाईल. पण मग त्यांना माझी त्यातली सातत्य कळल्यावर ते त्यांच्या मित्रांना वगैरे सांगायला लागले. तर मी कन्याकुमारीला 3 तारखेला सायकलने गेले. तिथे ते हजर होते. म्हणजे पुणे ते कालिकत विमानाने आले, कालिकतनी बसनी कन्याकुमारीला येऊन तिथे माझ्या वाढदिवसाला हजर होते. भारी सरप्राईज.
कमाल कमाल. पण मग असे म्हणजे जर्नीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करता, पण मग तिकडचं वातावरण किंवा हवामानामध्ये अचानक होणारा बदल असेल किंवा खाण्यापिण्याची म्हणजे ही कशी तुमचं मॅनेजमेंट एकंदरीत असतं? काय म्हणजे अवघड जातं का त्या हवामानाशी म्हणजे जुळवून घ्यायला वगैरे? नाही खरं अवघड जात, कारण काय आहे, मला पर्सनली उन्हाचा त्रासच होत नाही. काय म्हणता? म्हणजे मी काय आहे, आपण सूर्योदयापासून हम्म. जर चालायला लागलो, सायकलिंग करायला लागलो, काही केलं, हो. तर सूर्य जसा जसा वर येतो तसं तसं आपल्या शरीराला तो अच्छा, चालत तसं जातो. टेम्परेचर सुद्धा हां, आपल्या त्यामुळे शरीराचं हे मला होतं. आठवते चित्तोडगडला गेले होते, त्यावेळेला मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सायकल चालवली होती. मध्ये फक्त जेवणानंतर एक अर्धा पाऊण तास विश्रांती घेतली असेल, हां. पण एवढी 12 तास सायकल चालवली होती. त्यामुळे एक तर मला उन्हाचा त्रास होत नाही, आणि त्यामुळे उष्णतेचा म्हणजे सकाळी आम्ही काय करतो, 5ला उठतो, 6 वाजेपर्यंत आवरतो, मग बाहेर कुठेतरी लोक चहा घेत असतात, तिथे पहिल्यांदा चहा प्यायचा, आणि मग पहिले 2 तास नॉनस्टॉप सायकल चालवायची. अच्छा. आणि पूर्वी मी 2 तास नॉनस्टॉप 40 किलोमीटर चालवायची. आता माझे साधारण 35 किलोमीटर होतात. काय म्हणता? ते 2 तास सायकल चालवल्यानंतर हम्म. एक अर्धा तास ब्रेकफास्ट करायचा, मग त्याच्यानंतर तास दीड तास करायचं, आणि जेवायला साधारण 12:30-1ला जेवल्यानंतर अर्धा तास विश्रांती घ्यायची. आम्ही रस्त्यावर ते जे फ्लेक्स बोर्ड्स असतात ना, हां. ते घडी करून आमच्याबरोबर घेतलेले असायचे, अच्छा. आणि म्हणजे ते जेवण झाल्यावर अच्छा. त्याच्यावर अंथरून आम्ही विश्रांती घ्यायचो. बर. आणि मग ती विश्रांती घेतल्यानंतर 100 किलोमीटरमधले 12-15 किलोमीटर राहिलेले असायचे, त्यामुळे ते दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत होऊन जायचं. 3-3:30 पर्यंत आमचं 100 किलोमीटर सायकल व्हायचं. पण मग ते झाल्यावर हुस्स करून बसायचं नाही. अच्छा. संध्याकाळी कुठंतरी फिरायला जायचं, काहीतरी करायचं, जे उद्याची तयारी आज करायची, हुस्स करून झोपायचं नाही. वॉर्मअप ज्याला आपण हां, म्हणतो. ते करायचं, आणि मग संध्याकाळी मस्त गप्पा-टप्पा करत झोपायचं, जिथे जाऊ तिथे. म्हणजे असं या सगळ्या म्हणजे तुमच्या सायकलिंगच्या छंदाच्या पूर्वी असं काही फिटनेसचं तुमचं एक रुटीन आहे का? म्हणजे असं म्हटलं जातं ना की बाबा सायकलिंग करायचं किंवा काही आपण हेवी वर्कआउट करतो, तर त्याच्या आधी थोडंसं जसं म्हणालात वॉर्मअप, शरीराला अजून प्रिपेअर करणं, किंवा तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही पर्टिक्युलर डाएट असं काही असतं की असं निरुपमा भावे सगळे एकदम विचारतात. साधं-सुधं? हो, असं सगळे विचारतात, पण खाण्यापिण्यात बदल काहीही लागत नाही. बर. मी शाकाहारी आहे, हां. म्हणजे वरण भात पोळी भाजी याच्यात आपल्याला पाहिजे असलेलं सगळं मिळतं. मी काही सकाळी वेगळं प्रोटीन हे ते तसलं काही खात नाही. आणि मी कधीतरी मागे वळून विचार केला की आपल्याजवळ एवढं पोटेन्शियल आलं कुठून, आपण एवढं 100 किलोमीटर सायकल कसं चालवू शकतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे वडील शाळेत मॅथमॅटिक्सचे शिक्षक होते, पण ते सातारचे होते, आणि त्यांनी कॉलेजात असताना म्हणजे त्यांच्या 25शीला 1000 जोर काढलेले होते. काय बोलता? हां, त्यामुळे ते पोटेन्शियल अच्छा, माझ्यात म्हणजे असणार. डीएनए ट्रान्सफर झालं. ते असल्यामुळे मला ते इतकं येतं असं माझ्या. कमाल कमाल. म्हणजे मला प्रत्येक प्रश्नानंतर त्यांचं जे उत्तर येते ते असं चॅट करतंय की किती सहज, आणि खऱ्या अर्थानं आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, इतका सहज साधा आहे. आपण उगाच त्याला कॉम्प्लिकेटेड, स्पेशली आमची जनरेशन आता तर प्रचंड त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवते. खूप मस्त आणि पॉझिटिव्ह वाटतंय. अर्थात मी जर चुकत नसेल तर पुणे ते कन्याकुमारी जेव्हा तुम्ही गेलो, तुमचं वय 70च्या आसपास होतं, बरोबर? आणि त्याच्यानंतर कट्टू वयाच्या 77व्या वर्षीचा तुमचा तो वाढदिवस, ती नर्मदा परिक्रमा. म्हणजे एक धार्मिक श्रद्धेनं आपण नर्मदा परिक्रमेकडे पाहतो, पण त्या पलीकडे काय अनुभव होते किंवा कसं तिकडचं एकंदरीत वातावरण किंवा काय? नाही, मी नर्मदा परिक्रमा अजून केलेली नाहीये. बर. मला करायची आहे अजून. करायची आहे. हां, मी 17व्या वर्षी पुणे ते कन्याकुमारी, 72व्या वर्षी पुणे ते जम्मू, बर. 21 दिवसात बर. 2100 किलोमीटर, आणि 75व्या वर्षी पुणे ते कलकत्ता. अच्छा, 75व्या वर्षी पुणे पुणे ते ते कलकत्ता केलं. आणि अच्छा. आता मला अजून नर्मदा परिक्रमा ती करायची करायची आहे. इच्छा आहे. आहे, बर, बर. करीन म्हणजे मी. आता कदाचित माझ्या या प्रश्नातून आधीच मी ते मॅनिफेस्ट केलंय की तुम्ही ते केलंय, म्हणजे ते तुम्ही करणार आहात. खरंय खरंय. पण असं म्हणजे ही जेव्हा जर्नी तुम्ही करता वेगवेगळ्या ठिकाणी, धार्मिक म्हणजे ठिकाणाकडे सुद्धा तुम्ही जाता किंवा काय, तर मग तिकडचं वातावरण म्हणजे एक श्रद्धेचं वातावरण असतं, आणि कसं म्हणजे तो एक अनुभव असतो असा कुठला तरी, म्हणजे म्हणतो ना की आपल्या नेहमी लक्षात राहणारा अनुभव तुमचाही असेल की? हां, नाही, माझा दृष्टिकोन धार्मिक नसतो जनरली. बर. मी आपली अशीच म्हणजे काय ट्रिप म्हणून किंवा फिटनेस म्हणून गंमत म्हणून मी जात असते. मी तेव्हा पण आम्ही कुठे गेलो तिथे सारखं नदीला आम्हाला
हेच की बसनी गेलो ना नर्मदा परिक्रमेला तेव्हा बसनी गेले होते मी. अच्छा, तेव्हा नर्मदा परिक्रमा बसनी बसनी केलेली आहे, झालेली आता आहे, तुम्हाला सायकलची सायकलनी करायची करायची आहे. आहे. तर बरं. तेव्हा आम्ही नर्मदा परिक्रमेला जायचो ना, तिथे ते लोक फार भाविक आहेत आणि ते तुम्हाला इतकं रिसीव्ह करतात. म्हणजे त्यांचं अगदी अगदी साधं घर असेल ना, मीठ भाकरी देतील पण ते तुम्हाला अगदी वेलकम करतात. म्हणजे तुम्हाला उपाशी पोटी पाठवतात. नाही देतात. नर्मदा परिक्रमेचं हे स्पेशल आहे की ते सगळेजण तुम्हाला खूप हे करतात, वेलकम करतात तुम्हाला. त्यामुळे तो मला ती अनुभव नर्मदा परिक्रमेचा आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जेव्हा गाडीनी वगैरे जातो तेव्हा आपण हायवेने जातो, सायकलनी जातो तेव्हा तिथल्या लोकल लोकांशी आपला संबंध येतो. ते कसे राहतात, कसे बोलतात, वागतात. मी नॉर्थला जेव्हा गेले होते, अमृतसरच्या तिकडे कुठेतरी, अच्छा. त्याच्या थोडं अलीकडे असेल, बरं. तर तिथे आम्ही एका ठिकाणी सकाळी चहा प्यायला थांबलो. तर तो चहा देणारा जो होता तो म्हणजे आम्ही दोघं तिघं जण, पुरुष मी बाई असे आम्ही थांबलो होतो. तर तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही जरा आतमध्ये येता का? तर मला काय म्हटलं येते की, काय झालं? तर त्याची सून, मुलगी, बायको त्या सगळ्या आतमध्ये होते. बर. ते म्हणजे शेतासारखं काहीतरी होतं. त्या फारशा बाहेर येतच नाहीत. अच्छा. हां, इतके ते मागासलेले लोक, ते फारसे बायका लेडीज बाहेर येत नाहीत. मग मी आतमध्ये गेल्यावर माझ्याशी त्यांनी आतमध्येच चांगल्या गप्पा बिप्पा मारल्या. बर. असं छोट्या गावांमध्ये वेगळंच कल्चर आपल्याला बघायला मिळतं. खरंय, आणि ते अनुभव एक वेगळाच आपल्याला दृष्टिकोन अनुभव, देत हो, असतात. हो. खरंय. आता म्हणजे सायकलिंग म्हटलं की बरेचदा म्हणजे इवन माझ्या आई वडिलांच्या जनरेशनमध्ये पण असं म्हटलं, आता गुडघेदुखी होते, पाय दुखतायत, सांधे दुखतात, आता कुठे सायकलिंग, असं म्हटलं जातं सर्रास. पण तुमचं याबाबत काहीतरी वेगळं मत आहे, काय तुम्ही त्याबद्दल आहेच बोलाल? माझं त्याच्याबद्दल मत वेगळं. आज सकाळीच मी जेव्हा सायकलनी चालले होते नेहमीसारखी, आणि आज आपली दुपारी आहे हे मनात होतं. तर त्याचं असं आहे, सायकल चालवण्यामुळे तुमचे गुडघे जर बारीकसे दुखायला लागले असतील तर ते थांबतात. सायकल चालवण्यामुळे गुडघे दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, पोटऱ्या म्हणजे हे मसल्स सगळे खूप स्ट्रॉंग होतात, हे मसल्स स्ट्रॉंग होतात. सायकलमुळे तुमचं सगळं इतकं स्ट्रॉंग होतं. म्हणजे तेवढी चालवायला पाहिजे. हां, निदान अर्धा तास रोज जर चालवली सायकल तर हे सगळे मसल्स स्ट्रॉंग होतात. तुम्हाला कशाचे काही कधी दुखतच नाही माझं तर. वा. खरंय खरंय खरंय. आता आपल्या सगळ्या गप्पांमध्ये तुमच्या अगदी म्हणजे शिक्षणाला, काही एका पर्टिक्युलर शिक्षणाला विरोध होता, पण तुम्ही त्याच्या वरचढ जाऊन 5 डिग्री घेतल्यात. तुमच्या सुदैवानं तुमचं सासर इतकं म्हणजे सुसंस्कृत होतं की तुम्हाला त्यातही खूप सपोर्ट केला गेला वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या ज्या आपल्या म्हणजे स्त्री वर्ग आहे, म्हणजे आपला लोकमत सखीचा प्लॅटफॉर्म आहे, बरेचदा असं होतं की बाबा संसारात पडलं किंवा संसार चालू झाला की आपल्या छंदांकडे किंवा आपल्या स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे मी फक्त घरातली भांडी घासते ना, मग होतो माझा व्यायाम, असं एकदम सहज बोललं जातं. मग अशा सगळ्या आपल्या ज्या सखी आहेत, काय तुम्ही त्यांना सांगाल की त्या चूलमूलच्या पलीकडे सुद्धा आयुष्य आहे आणि ते आपण जगलं पाहिजे की नाही? नाही, ते सगळं बरोबर आहे. म्हणजे मी स्वतःसुद्धा जेव्हा 25शीची होते तेव्हा 2 वर्षाचा मुलगा, कॉलेजात नोकरी, घर, स्वयंपाकपाणी आणि मुलगा, हे सगळं मलाही त्यावेळी करावं लागतच होतं. पण मी तुम्हाला सांगितलंच आता मी कसं कसं मॅनेज करत होते ते. पण ह्यातनं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपला मुलगा म्हणजे धाकटं मूल जेव्हा 12वी होतं त्यावेळेला त्याच्यानंतर त्यालाही आपण नको असतो खरं तर. आणि आपणही उगाचच त्याच्या मागे हे कर ते कर ते कर, त्याला मोकळं सोडून द्यायचं. आणि त्यावेळेला आपलं म्हणजे संसार जवळपास झालेला असतो, मुलं मोठी झालेली असतात, आपली तब्येत अजून चांगली असते 50शीला. बरोबर. तर त्यावेळेला इगं न करता तिथे आपण टेक ऑफ, आणि तिथे आपली चांगली जी सवयी आपल्या ज्या पूर्वीच्या राहिलेल्या, कारण त्या राहतातच आपल्या संसाराच्या ह्याच्यात, आपल्याला त्या गोष्टी आपल्या करता येत नाहीत. तर ते राहिलेले जे छंद आहेत ते 50शीला उचलायचे आणि तिथून पुढे 25 वर्ष आपली आहेत, सेकंड इनिंग. हां, आणि ती आपण एन्जॉय, आणि मी खरंच अजून एन्जॉय करते. किती छान. खरं आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भरभरून बोलणं. ताई, मला इतकं म्हणजे बोलताना असं खूप पॉझिटिव्ह मी बोलले ना, की असं खूप कमी वेळा होतं, पण आपल्याला एक असं होतं ना की अरे यार, या वयामध्ये जर ही व्यक्ती इतकं करू शकते तर आपण मग अगदीच सगळे शस्त्र टाकून लढाईच्या आधी शरणागती पत्करून बसलेलो आहेत. खरं नाही नाही, ते पण आहे ना. हे जेव्हा तुमची 50शीला ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडता MC वगैरे,
त्यावेळेला उलट छान तब्येत असते आणि ती Exactly. उचलायची. आता मला काय होतंय नाही. खरंय, त्या खरंय, खरंय. तब्येतीला आपण काहीतरी म्हणजे आणि फिजिकल काहीतरी थोडंसं करावं म्हणजे फिटनेस राहतो. मग शिवाय तुम्ही तुमचे छंद असतील ते पण थोडं फिजिकल Physical. अर्धा तास तरी काहीतरी छान केलं पाहिजे. खरंय, अर्धा तासचा व्यायाम तुम्हाला फिट ठेवतो. खरी गोष्ट आहे. आणि हा फिटनेस मंत्र ताईने दिलेला आहे. अगदी ही सगळी तुमची जर्नी ताई होती. कसा घरच्यांचा सपोर्ट होता? म्हणजे तुमच्या शैक्षणिक दृष्ट्या तर तुम्हाला तुमच्या म्हणजे अगदी सासरे किंवा तुमचे मिस्टर म्हणजे अगदी सगळे, हो. एक ताठ कण्यासारखे तुमच्या बरोबर होते. पण या सायकलिंग बद्दल जेव्हा पहिल्यांदा तुमच्या मुलाला कळलं असेल किंवा तुमच्या पतींना की बाबा मी आता हे करणार आहे, काय रिॲक्शन होती? कसा सपोर्ट नाही, मी होता? सांगितलं ना पहिल्यांदा मिस्टरांना वाटलं हे काहीतरी खूळ आहे, थोडे दिवस सायकल चालवेल आणि ते बंद होईल. हां. पण मग त्यांना जेव्हा कळलं मी भोरला जाऊन आले हम्म. आणि एअरपोर्टला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की ह्याच्यात सातत्य आहे. म्हणताना त्यांनी त्याची टर उडवायऐवजी त्यांच्याकडे कोणी मित्र वगैरे आले आणि मग मी सकाळी जायचीच ना, म्हणजे मी सकाळी सायकल चालवून 10 वाजता बुटबीट काढत असे तेव्हा कोणीतरी त्यांचे मित्र आलेले असले, गप्पा चाललेल्या असायच्या, तेव्हा ते सांगायचे आत्ता कुठे म्हणजे जाऊन आले. ते मग मित्रांजवळ माझ्या सायकलिंगचं कौतुक करायला लागले. अरे वा. आणि माझा मुलगा तर मला आजही म्हणतो, मी म्हणते अरे आता 78 वर्ष आता बास झालं, कर की म्हणे अजून तुला जोवर जमतंय तोवर तोपर्यंत चालव की करा. सायकल. न चालवायला काय. माझा मुलगा आता 53 वर्षाचा आहे. हा. तो हाँगकाँगला असतो, तो मरीन इंजिनियर आहे. अच्छा. पण तो पण मला खूप म्हणजे आम्ही एकदा किती वर्ष झाली असतील आता 7-8 वर्ष झाली असतील फुकेतला गेलो होतो. हा. तो त्याची फॅमिली मी माझे मिस्टर आम्ही फुकेतला गेलो होतो. तिथे ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे सायकली होत्या. तर मी म्हटलं चल हर्षू सायकल जायचं का सायकलनी. तो म्हटला जाऊया. तर मी आणि तो दोघं सायकलने निघालो. फुकेतला तिथे उजव्या बाजूला समुद्र होता, डाव्या बाजूला सुंदर रस्ता. आम्ही चाललो होतो आणि मी त्याला म्हटलं हर्षू तुला कंटाळा आला किंवा तू दमलास की आपण उलटं फिरू, कारण मी दमणारच नाही आहे. कसलं भारी. आणि असंच पाहिजे म्हणजे आयुष्य जगायला पण मजा येते असं मला वाटतं. आणि मी तुमच्याकडनं या कमी वयामध्ये किती काय काय गोष्टी शिकले तुम्हाला माहित नाही कदाचित. कमाल कमाल. अगदी आता आपण ताई उत्तरार्धात येतोय. या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी जर्नी आपण करत असताना असा कुठला तरी टप्पा किंवा अशी कुठली तरी तुमची सायकलिंगची यात्रा की जो खूप कठीण मार्ग होता पण तुम्ही तो साध्य केला, असं एखादा अनुभव तुमच्याकडे आहे का? तसा अनुभव कठीण मला कधी काही जात नाही, पण होतं एकदा कधीतरी. रस्त्याच्या कडेला आम्ही कुठे चाललो होतो, गोव्याला सायकलनी चाललो होतो आणि रस्त्याने चाललो होतो तर समोरून काहीतरी ते मी पडले रस्त्याच्या कडेला. बर. म्हणजे मला कुणीतरी हे धडक दिली म्हणून मी पडले का मी पडले म्हणून म्हणजे भोवळ येऊन पडले हे कळलंच नाही. पण मी तिथे पडले एक थोडा वेळ. माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती आणि मग तिथून आम्ही पुढे जाण्याऐवजी उलटे फिरलो आणि मी हॉस्पिटलमध्ये जाऊन लगेच चेकअप वगैरे केलं. सगळं नॉर्मलच होतं, पण कशामुळे पडले आणि काय झालं माहीत नाही. ते एक मला आठवत आहे. आणि दुसरी म्हटलं तर गमतीची म्हटलं तर चांगली गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा कोचीनला सायकलने चाललो होतो बर. तेव्हा जाता जाता कालिकत आलं. अच्छा. आणि कालिकतला युनिव्हर्सिटी आहे. कालिकत युनिव्हर्सिटी म्हणजे मला अशी आम्ही जाताना कालिकत युनिव्हर्सिटी असं दिसलं. आणि त्यावेळे मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला माझं एक DSTचं प्रोजेक्ट चाललेलं होतं. माझ्या हाताखाली 2 विद्यार्थिनी होत्या, त्या पण ज्युनियर रिसर्च फेलो सिनियर रिसर्च फेलो. आणि माझं प्रोजेक्ट चाललेलं होतं आणि ते म्हणजे DSTने फंडिंग दिलेलं होतं मला. आणि मीच त्याची हेड असल्यामुळे मी जे काय पैसे मागणार ते मला त्यातनं मिळणारच होते. तर मी काय म्हटलं की आपण जर कालिकत युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपल्या प्रोजेक्टबद्दल लेक्चर दिलं तर आपला इथपर्यंतचा जो रेल्वेचा जर्नी आहे त्याचे पैसे आपल्याला क्लेम करता येतील. म्हणताना मी त्या कालिकत युनिव्हर्सिटीच्या हा विचार मनात येईपर्यंत 2-3 किलोमीटर पुढे गेले होते. मग मी तिथेच आमचा टेम्पो होता, त्या टेम्पोमध्ये सायकल टाकली आणि त्या 2-3 किलोमीटर पुढे गेले होते. तिथून 2 जणं बाईकवर चाललेले होते साऊथ इंडियन. तर त्यांना हात केला आणि त्यांच्या पाठीमागे तिसरी बसले. 2 किलोमीटर उलटी आले. कालिकतच्या दारात त्यांनी मला सोडलं. मग मी चालत चालत आतमध्ये गेले आणि तिथे मॅथ्स डिपार्टमेंटला गेले आणि त्यांना सेल्फ इंट्रोड्यूस केलं. म्हटलं तुम्हाला मी आत्ता अशी दिसते कारण मी सायकलच्या अटायरमध्ये आहे, पण म्हटलं मी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्सला प्रोफेसर आहे, माझं असं एक प्रोजेक्ट चाललेलं आहे, तर त्याच्यावर मला एक लेक्चर द्यायचं आहे. ते म्हटले द्या की.
मग त्यांनी मी तिथे एक लेक्चर दिलं. लेक्चर दिल्यावर त्यांनी मला एक सर्टिफिकेट म्हणजे पत्र दिलं की ज्यामुळे मी क्लेम करणार माझा. आणि त्यांना विन विन म्हणजे त्यांना पण एक गेस्ट लेक्चर Guest दाखवायला lecturer मिळालं झालं आणि त्यामुळे तुम्हाला गेस्ट सुद्धा लेक्चर मिळालं. झालं, मला सर्टिफिकेट मिळालं आणि गेस्ट लेक्चर झालं म्हणून त्यांनी मला 100 रुपये ऑनरेरियम दिला, जेवण दिलं आणि परत आले. कमाल, कमाल. आणि बसनी थोडी पुढे गेलं तर माझा टेम्पोतनं सायकल खाली काढली, सायकली गुरु याला गेलो आम्ही. कमाल कमाल. तर एकंदरीतच मॅमची जर्नी एकदम कमाल आहे. अगदी जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की मग आता फ्युचर प्लॅन काय आहेत, काय अजून बकेट लिस्टमध्ये आहे की ते आता करायचं आहे? नर्मदा नर्मदा परिक्रमा. परिक्रमा करायची आहे आणि अष्टविनायक करायचे. अष्टविनायक म्हणजे माझे तसे सुटे झालेले आहेत. झालेले एकत्र सायकलिंग. हा सायकलिंग करून नर्मदा अष्टविनायक करायचे. गणपती बाप्पा ती पण इच्छा पूर्ण करावी. आणि मी असं असं म्हणते हा, की मी 90व्या वर्षी 9 किलोमीटर सायकल चालवणार. तथाच तू. येस येस, नक्की ही इच्छा गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्ण व्हावी आणि आम्हाला तुमचे असे बरेच इंटरव्ह्यू घेता यावे. मला असं वाटतं तेव्हा सुद्धा मला तुमच्याबरोबर इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि खूप मस्त एकदम असं खेळीमेळीचं असं आपल्या या मी गप्पा म्हणेन, इंटरव्ह्यू वगैरे बोलणार नाही. खूप मस्त वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. मुळात इतका वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात. तुमची इतकी छान जर्नी ही प्रत्येक स्त्रीला इन्स्पायर करणारी, खूप जास्त पॉझिटिव्हिटी देणारी आहे. आणि मला असं वाटतं माझ्या प्रत्येक सखीने हा आमचा एपिसोड बघितला पाहिजे, भरपूर शेअर केला पाहिजे, कारण यांच्या प्रत्येक उत्तरामध्ये एक सकारात्मकता दडलेली आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दडलेला आहे. आणि विशेष म्हणजे या सध्याच्या जीवनशैलीमध्ये जिथे स्ट्रेस आहे, सततची चढाओढ आहे, सतत पळणं आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचं हसत राहा. येस, आणि हे त्यांच्याकडे बघून मी शिकलेली आहे. म्हणजे थ्रू आउट इंटरव्ह्यू एकदम मस्त आणि कुठली खंत अशी नाही, अगदी नाहीच. मनात किलबिश नाही. तुम्ही म्हणला एवढा वेळ काढून आला, अहो आमच्याजवळ वेळच आहे, रिटायर झालं आता. वेळ कसला काढला तो. खरंय खरंय खरंय. त्यामुळे ही आमची सगळी गप्पा आणि ही मॅमची जर्नी तर खूपच सुंदर आहे. कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भरपूर हा आपला पॉडकास्ट शेअर करा आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.